पूर्ण एकतर्फी ही निवडणूक आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत साहेब हे मोठ्या फरकाने ह्या निवडणुकीत विजय होते. ह्या निवडणूक लागण्याची शक्यता खूप कमी होती, पण केवळ विरोधाला विरोध म्हणून ही जी निवडणूक लागलेली आहे, निकाला दिवशी विरोधकांना त्यांची जागा दाखवणारी ही निवडणूक असेल. मोठ्या फरकाने ही निवडणूक आम्ही जिंकू. एका इगो दुखवल्यामुळे निवडणूक लावली, त्या व्यक्तीचा इगो आता संपलाय का? या निवडणुकीच्या मतदानामध्ये संपेल असं निकाला दिवशी संपून जाईल. निकाला दिवशी ज्यांनी निवडणूक लावलं ज्या इगो पोटी, तर त्यांना त्या दिवशी ती जागा कळून जाईल की आपण आपलं संख्याबळ नसताना सुद्धा ही केवळ आपल्या स्वतःच्या इगोसाठी ही निवडणूक जिल्ह्यावर जाते. त्यांना ह्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी दादा कुठेतरी अदृश्य शक्ती समोर येईल का? कारण हर हर महादेवचं स्टेटस जे आहे ते विरोधकांकडून ठेवण्यात येत आहे. तरीसुद्धा मोहिते पाटलांनी ते स्टेटस ठेवलं आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा दावा केलेला आहे की अदृश्य शक्ती आमच्या मागे आहे. कुठलीही अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीमागा नाही आहे. त्यांची अदृश्य व्हायची हळूहळू वेळ यायला लागली म्हणून त्यांना सुचत आहे. आणि हर हर महादेव जय श्रीराम हा घेऊन नारा आम्ही निघालेलो आहोत. त्यामुळं हर हर महादेव जय श्रीराम हे नारा आमच्या सोबत आहे. त्यामुळं निश्चिंत आम्ही आहोत, कुठलीही काळजी नाही आहे. आणि अशा कुठलेही त्यांना अपेक्षित आहे ते ह्या निवडणुकीत होणार नाही. दादा काल त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना आरोप करण्याच्या पलीकडं चेन वोटिंग असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्याच्या पलीकडे जागाच नाही आहे. थोडक्यात निवडणुकीच्या निकालाच्या वेळी जे बोलायला पाहिजे ते निकालाच्या अगोदर ते बोलायला लागले. त्यामुळे तुम्ही निकालाची स्पष्टता त्यांच्या स्टेटमेंट करून आपल्याला निकाल कसा लागणार? एकतर्फी निकाल असणार आहे. आम्ही त्यांना 2 अंकीवर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्यात आम्हाला यश येईल. शिवसेना शिंदेगडाच्या बाबतीत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केले जात होते की शिवसेना आपल्यासोबत राहणार नाही किंवा दगाबाजी होईल, असं काही वाटतं चित्र शिवसेना शिंदेगड सोबत? शिवसेना शिंदेगड असेल आणि अजितदादा NCP गट असेल हे दोन्ही पक्ष आमच्या सोबत आहेत. त्यामुळे कुठलाही दगाफटका होणार नाही याची आम्हाला खात्री आहे.